मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रदोषची पूजा कशी करायची हे सांगितलं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सोमप्रदोषचं काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया. सोमप्रदोष केल्यावर मनशांती लाभते, कार्यसिद्धी होते आणि इच्छापूर्ती होते. सोमवार हा महादेवांना समर्पित असल्यामुळे प्रदोषचे महत्त्व त्या दिवशी खूपच वाढते. फार पूर्वी एका नगरात एक विधवा ब्राह्मणी राहत होती. अगदीच निराधार असल्यामुळे भिक्षा मागून आपले व आपल्या पुत्राचे कसेबसे पोट भरत होती. एके दिवशी भिक्षा मागून घरी येत असताना रस्त्यात तिच्याच मुलाच्या वयाचा एक मुलगा भटकत असलेला दिसला. बिचारा तहानभुकेने व्याकुळ झालेला होता. ती त्याला घरी घेऊन गेली व आपल्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करू लागली. तो मुलगा दुसरा कुठला नसून विदर्भ देशातील राजकुमार होता. शत्रूने राज्यावर आक्रमण करून राजकुमाराच्या पित्याला बंदी करून ठेवले होते. त्यामुळे तो मरमर फिरत होता. राजकुमार ब्राह्मणीच्या पुत्राबरोबर तिच्या घरी राहत होता. एके दिवशी त्या नगरात एक श्रेष्ठ तपस्वी आले. त्यांच्या दर्शनासाठी ब्राह्मणी आपल्या दोन्ही पुत्रांना घेऊन गेली. त्यांचे दर्शन घेताच त्यांच्या अंतर्ज्ञानामुळे ब्राह्मणीच्या दुसऱ्या पुत्राबद्दल त्यांना लगेच समजून आले. पुढे त्यांचे कल्याण व्हावे म्हणून तपस्वींनी त्यांना प्रदोष व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणी आणि तिच्या 2 पुत्रांनी प्रदोष व्रताचा संकल्प घेतला. बराच काळ लोटला. मुले मोठी झाली. एके दिवशी मुले कामानिमित्त वनात गेली होती. त्यावेळेस ते दोघे नदीकाठी थांबले होते. अंशुमती नावाची गंधर्व कन्याने राजकुमारा बघितलं व त्याचे राजबिंड रूप पाहून ती त्याच्यावर मोहित झाली. तिने त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली व आपल्याविषयी त्याला सांगितले आणि त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी प्रस्ताव मांडला. अंशुमतीने राजकुमाराविषयी आपल्या मातापित्याशी बोलली व तिची इच्छा सांगितली. त्याच रात्री महादेवांनी राजा राणीच्या स्वप्नात जाऊन अंशुमतीचा विवाह राजकुमाराशी लावून दे असं सांगितलं. महादेवांची आज्ञा न मोडता राजाने आपल्या पुत्रीचा विवाह राजकुमाराशी लावून दिला. लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसात राजकुमाराने गंधर्व सेनेसोबत आपले राज्य परत मिळवले आणि राज्य परत मिळताच आपला सांभाळ करणाऱ्या ब्राह्मणीला व तिच्या भावाप्रमाणे असणाऱ्या तिच्या पुत्राला बोलावून घेतले. ब्राह्मणीला राजमाताचा सन्मान दिला आणि तिच्या पुत्राला त्या राज्याचा प्रधानमंत्री केला. अशा प्रकारे तो आपल्या पत्नीसह सुखाने राज्यकारभार करू लागला. तर अशी होती ही सोमप्रदोषाची कहाणी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. ही रील सेव्ह करा आणि अशा आणखीन व्हिडिओसाठी मला फॉलो नक्की करा. तोपर्यंत हर हर महादेव मित्रांनो.